नमस्कार. व्हिजन संचालित चला वाचू याच्या अनोख्या अभिवाचन अष्टकामध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्र, गेली 6 वर्ष चला वाचू याचा हा उपक्रम सुरू आहे आणि त्याला तुम्ही सर्वजण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताय. खरंच आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तुम्ही सर्व वाचनावर प्रेम करणारी, साहित्यावर प्रेम करणारी मंडळी आणि या उपक्रमामध्ये सहभागी होणारी सर्व निमंत्रित अभिवाचक मंडळी, या तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या, आशीर्वादाच्या बळावर गेली 6 वर्ष हा उपक्रम आपण यशस्वीपणे राबवतोय. या उपक्रमाचं हे 6वं वर्ष आहे आणि या 6व्या वर्षामध्ये आणखी एक पुढचा टप्पा अभिवाचन महोत्सवाच्या निमित्तानं, या अभिवाचन अष्टकाच्या निमित्तानं आपण एक पुढलं पाऊल टाकतोय. दर महिन्याचा 3रा रविवार हा आपला चला वाचूयाचा असतो. हे आता तुम्हा सगळ्यांना एवढा पाठ झालेला आहे. 15 ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि त्यांच्या या जन्मदिनानिमित्तानं गेली 5 वर्ष 15 ऑक्टोबर ही तारीख वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरी करतो. महिन्याचा 3रा रविवार चला वाचूयाचा आणि 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन असा एकत्रित मेळ साधून यावेळी व्हिजननं या अभिवाचन अष्टकाचं आयोजन केलेलं आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारा अभिवाचन महोत्सव 22 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तब्बल 8 दिवस चालणार आहे आणि या 8 दिवसामध्ये सलग 8 दिवसांमध्ये 8 उत्तम अभिवाचक 8 वेगवेगळ्या साहित्याचं वाचन करणार आहेत. मित्र, मला वाटतं खरं तर ही एक वेगळी पर्वणी आहे आपल्यासारख्या साहित्य रसिकांसाठी, वाचनप्रेमींसाठी. आणि यामध्ये खूप उत्तम अभिवाचक सहभागी होत आहेत. आजच्या या शुभारंभाच्या पुष्पाच्या निमित्तानं आजचं हे जे साजरं होणारं पुष्प आहे चला वाचूयाचं, ते पुष्प 56 ज्याचा या अभिवाचन अष्टकामधलं पहिलं पुष्प, पण एकूण पुष्प 56 या अभिवाचन अष्टकाचा शुभारंभ करणार आहेत ज्येष्ठ लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर. अभिराम भडकमकरांची इन्शाअल्लाह नावाची कादंबरी आत्ता सर्वत्र गाजते, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या या उपक्रमासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की स्वतः लेखक अभिराम भडकमकर या इन्शाअल्लाह कादंबरीतल्या काही अंशाचं वाचन करणार आहेत. उद्या 57व्या पुष्पामध्ये 16 तारखेला रत्नागिरीच्या प्रसिद्ध निवेदिका दीप्ती कानविंदे गणेश देवींचं त्रिज्या या एका उत्तम लेखाचं वाचन करणार आहेत, ज्यामध्ये भाषा हा विषय, ही संकल्पना फार उत्तम पद्धतीनं मांडलेली आहे. गणेश देवींना आपण भाषा अभ्यासक म्हणून ओळखतोच. प्रचंड काम केलेलं आहे त्यांनी भाषांच्या बाबतीमध्ये. तर अशा या एका उत्तम भाषा अभ्यासकाचं लेखन, त्यांचं साहित्य दीप्ती कानविंदे सादर करणार आहेत. त्यानंतर सादर होणारं अभिवाचन आहे ते आपणा सगळ्यांचे आवडते लेखक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, ज्यांना आपण अनेक मालिकांमधून, नाटकांमधून लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, अभिनेते म्हणून पाहिलेलं आहे, राजेश देशपांडे. आणि राजेश देशपांडे एक खूप वेगळा भन्नाट वाचनाचा प्रयोग घेऊन येत आहेत, जे आत्तापर्यंत आपण केवळ फक्त ऐकलेलं असेल. भाऊ उपाध्यांचं वासू नका, कधी काळी प्रचंड मराठी साहित्यामध्ये खळबळ उडवणारी कादंबरी, त्यांचं लेखन, आणि या वासू नाकामधल्या काही भागाचं वाचन करणार आहेत राजेश देशपांडे. त्यानंतर राजन खानांची एक उत्तम कथा घेऊन येत आहेत आपणासमोर, आपणा सगळ्यांचे लाडके अभिनेते स्वप्नील राजशेखर, ज्यांना आपण पुन्हा एकदा अनेक मालिकांमधून आणि सिनेमांमधून पाहिलेलं आहे. त्यानंतर आज सध्याच्या काळामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध असलेली मालिका, त्यामधलं एक अत्यंत प्रसिद्ध असलेलं पात्र, ज्याला आपण मॅड या नावाने ओळखतो, ती भक्ती रत्नपारखी, आपणा सगळ्यांच्या आवडीची अभिनेत्री, ती घेऊन येते सुधा मूर्तींच्या लेखनाचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्यासमोर. त्यांच्या एका लेखनाचा अंश तुमच्यासमोर घेऊन. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते, ज्यांना आपण हिंदी, मराठी मालिकांमधून आणि सिनेमांमधून पाहिलेलं आहे, आनंद अलकुंटे, हे एक उत्तम अभिवाचन घेऊन तुमच्यासमोर येत आहेत. जुनी जी मंडळी आहेत त्यांना जादूगार रघुवीर हे नाव माहिती असेल, त्यांनी अनेकांनी त्यांचे प्रयोगही बघितलेले असतील. तर जादूगार रघुवीर ज्याप्रमाणे उत्तम जादूगार होते, त्याचप्रमाणे उत्तम लेखकही होते. आणि त्यांनी लिहिलेली 2 प्रवास वर्णनं आणि एक आत्मचरित्रात्मक, मी पाहिलेला रशिया आणि प्रवासी जादूगार, ही 2 प्रवास वर्णनं जी आहेत त्यातल्या काही अंशाचं वाचन करणार आहेत. त्यांचेच नातू
जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर या निमित्तानं एक जादूच्या अनुषंगानं साहित्य आपल्याला या अभिवाचन अष्टकामध्ये ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. आणि या अभिवाचन अष्टकाचा समारोप आपण करतोय ज्येष्ठ लेखक, नाटककार, चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या हस्ते. संजय कृष्णाजी पाटील यांना एक उत्तम लेखक म्हणून आपण ओळखतोच. लेझिम खेळणारी मुलं हा त्यांचा कविता संग्रह अत्यंत गाजलेला आहे आणि त्या कविता संग्रहावर झालेला नाट्यप्रयोग सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यांनी लिहिलेले अनेक सिनेमे आपल्याला माहिती आहे. जोगवासारखा एक उत्तम सिनेमा त्यांनी दिलेला आहे. तर ही 8 अत्यंत नामवंत मंडळी उत्तम साहित्याचं अभिवाचन घेऊन या अभिवाचन अष्टकामध्ये आपणासमोर येत आहेत. मला खात्री आहे की या अभिवाचन अष्टकाचा आपण नक्कीच आनंद घ्याल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे नेहमी आवाहन करतो मी की हा उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही चळवळ सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा केवळ व्हिजनचा, केवळ श्रीनिवास नार्वेकरचा, केवळ आमचा उपक्रम नाही, हा आपला कार्यक्रम आहे. आणि हा आपला कार्यक्रम आहे म्हणूनच ही चळवळ, हा कार्यक्रम, हा उपक्रम अजूनही जिथपर्यंत पोहोचला नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तर हा कार्यक्रम, हा उपक्रम, ही चळवळ अन्य तुमच्या मित्रमंडळींमध्ये ज्यांना साहित्याची आवड आहे, ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आजपासून 15 ऑक्टोबरपासून 22 ऑक्टोबरपर्यंत दररोज संध्याकाळी 5 वाजता व्हिजनच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरून, व्हिजनचं यूट्यूब चॅनेल आपणा सगळ्यांना माहितीच आहे, ज्याच्यावरून आपण हा आजचा कार्यक्रम बघतोय, व्हिजन व्हॉइस अँड ॲक्ट, ह्या यूट्यूब चॅनेलवरून हा 8 दिवस कार्यक्रम आपण बघणार आहोत, त्याचा आनंद घेणार आहोत. तर या चॅनेलची लिंक तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा, लाईक करायला सांगा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि आपण तुमच्याबरोबरच या वाचनाचा आनंद तुमच्या अन्य मित्रमंडळांनाही घेऊ द्या. असेच भेटत राहू, असेच संपर्कात राहू आणि तुम्ही सुद्धा असंच आम्हाला सहकार्य करत राहा, पाठिंबा देत राहा. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच आणखी उत्तमोत्तम कार्यक्रम, अनेक वेगवेगळे उपक्रम लवकरच आम्ही घेऊन येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं या अभिवाचन अष्टकामध्ये, सर्व निमंत्रित अभिवाचक आणि तुम्ही सर्व रसिक, साहित्यप्रेमी या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला आनंद घेऊया आजच्या या अभिवाचन अष्टकामधल्या पहिल्या पुष्पाचा आणि चला वाचूयाच्या 56व्या पुष्पाचा. स्वागत. धन्यवाद. नमस्कार. भारताचे अत्यंत लोकप्रिय असे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होणं हे अतिशय औचित्याचं असंच आहे. त्यात श्रीनिवास नार्वेकर आणि व्हिजन यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने चला वाचूया हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे या व्यासपीठावरून हे वाचन करणं हा एक आनंदाचा भाग आहे. यासाठी मी निवडली आहे राजहंस प्रकाशनानं नुकतीच प्रकाशित केलेली माझी कादंबरी इन्शाअल्लाह. इन्शाअल्लाह या कादंबरीतला उतारा वाचून दाखवण्याच्या पूर्वी मी या कादंबरीतल्या भाषेच्या संदर्भामध्ये जो एक लेख लिहिलाय तो मी वाचून दाखवणार आहे. या कादंबरीमध्ये मी बागवानी, जिला मुसलमानी असं म्हटलं जातं, अशी भाषा या पात्रांच्या तोंडी वापरलेली आहे. तर सुरुवातीला आपण थोडंसं या लेखातून या भाषेबद्दल जाणून घेऊयात. आपल्यापैकी अनेकांना ही भाषा माहितीची असेल, अनेकांना पूर्ण नवीन असेल. तर डॉक्टर अब्दुल कलाम यांना वंदन करून इन्शाअल्लाह. आपल्या देशात गेल्या काही दशकात धर्मकारण खूपच महत्वाची जागा व्यापून राहिलेला आहे. धर्माधर्मातील परस्पर संबंध हा चिंतनाचा आणि चिंतेचाही विषय ठरला आहे. तसाच धर्मांतर्गत घुसळणही या काळाचं वैशिष्ट्य ठरते आहे. हिंदू धर्मातल्या या वैचारिक घुसळणीचा इतिहास खूप मोठा आहे. तर महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात हमीद दलवाईंच्या प्रयत्नानं त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते.
माझी इन्शाल्लाह ही कादंबरी मुस्लिम समाजातल्या या आंतरिक घुसळणीचं चित्रण करते. याकडे 2 अंगाने मी पाहतो. एक म्हणजे यातली भाषा आणि दुसरा यातला आवाज. यातली महत्वाच्या पात्रांची भाषा आहे बागवानी किंवा मुसलमानी म्हणून ओळखली जाणारी, आणि यातला आवाज आहे तो ज्याची ओळख पुसट होत चालली आहे. आधी आपण भाषेबद्दल बोलू. बागवानी किंवा मुसलमानी अशा नावानं ओळखली जाणारी ही भाषा मुख्यतः कोल्हापूर परिसरात पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, हिंदी आणि थोडं उर्दू या मिश्रणातनं तयार झालेली ही भाषा. ती महाराष्ट्रभर ऐकली गेली दादा कोंडके यांच्या सिनेमातल्या अशोक सराफांच्या महमद्यामुळं. ती त्यांनी तिचं झकास असं विनोदीकरण करून वापरली. तेरी शेरडी मेरे परडे में की वरडी, तुझी शेळी माझ्या अंगणात का ओरडली, अशा गमतीदार पद्धतीनं ती सांगितली जायची. कोल्हापुरात लहानपणी टाकाळ्यावर राहायला गेलो तेव्हापासून माझ्या कानावरती पडली. टाकाळा, बालपण तिथेच गेलं. ऐकून ऐकून ती जिभेवर चढली आणि माझी दुसरी मातृभाषाच झाली. म्हटलं तर ही स्वतंत्र आहे, आणि म्हटलं तर मराठीचं जमेल तसं केलेलं हिंदी आणि उर्दू भाषांतर. नाटणा म्हणजे पळणं, चकोट म्हणजे उत्तम, असे वेगळेच शब्द या भाषेमध्ये आढळतात. तसंच मराठीचं सरळ सरळ रूपांतरही दिसतं. म्हणजे आता खाला अनवर है क्या घर में, इथे ग्रामीण मराठी आणि हिंदी यांचा संगम दिसतो. किंवा तुझं मड बशिवलं भिताडाला, याचं सरळ सरळ तेरा मुडदा बिठाया भिताडा नजीक असं. बरं, आता यात गंमत म्हणजे मुडदा बशिवला हे ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही समाजामध्ये पार्थिव बसवून नेतात त्याप्रमाणे. म्हणजे या भाषेचे आणि माणसांचे सर्व संदर्भ बिंदू हे आसपासच्या परिसरातनं येऊन असे झक्कपैकी मिसळलेले आहेत. सुरुवातीला हे बोलणं गमतीचं वाटायचं, पण हळूहळू ते इतकं अंगवळणी पडलं की ती अस्खलित बोलता येऊ लागली. गंमत म्हणजे हिंदी भाषिकांना ती कळणं अवघड जातं. माझा उत्तरेतला एक मित्र आला असताना फोनवर मी माझ्या दुसऱ्या एका मित्राशी या भाषेत बोलत होतो. त्यानं खूप अंदाज घ्यायचा प्रयत्न केला, पण मी नेमकं मराठी बोलतोय की हिंदी बोलतोय तेच त्याला कळेना. हीच या भाषेची गंमत आहे. हिंदी आहे पण हिंदी नाही, मराठी आहे तरी मराठी नाही. तिला तिचं स्वतःचं असं रूपड आहे. ईदला जेव्हा लाऊडस्पीकरवर गाणी लागतात आणि त्यातही हिंदी आणि उर्दू शब्द असलेली गाणी असतात, रमजान का ये महिना बडा बरकतों का है वगैरे वगैरे, फार प्रसिद्ध गाणं आहे. पण लग्नात गायलं जाणारं बायकांचं लाडकं गाणं मात्र नान्ने को नान्ने को नान्ने को मजे बाई जाने का नान्ने को. लई, हाय असे ग्रामीण भागातले आतू, जातू, बैठतू, करतू असे हिंदीतनं आलेले, तर कत्ता म्हणजे किती, जुन्ना म्हणजे जुना असे नागरी मराठीतले, किंवा मग दामन, कयामत, दोजख, जहन्नुम, जन्नत वगैरे उर्दूतले शब्द यात आढळतात. काढलेला काढ्या, ओढलेला वढ्या, बोलतोला बोलतई, करतोला करतई अशा शब्दांच्या मोडतोडीतनं तिनं आकार घेतल्याचं आपल्याला दिसतं. तिला तिची स्वतःची अशी एक लय आहे, गोडवा आहे. हिंदीचा बाज आहे, पण मराठी पण सुद्धा आहे. ती समजण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. मराठी वाचकाला तर अजिबातच नाही. वाचताना कुठल्या शब्दाला अडखळल्यासारखं होत नाही. त्यामुळे त्या त्या पात्रांच्या तोंडी ही भाषा मी बिनदिक्कत वापरली. ते सगळं जगणं त्या भाषेसकटच येणं अपरिहार्य होतं. तशी ही भाषा पश्चिम महाराष्ट्रातली एका मोठ्या संख्येनं बोलली जाणारी भाषा असली तरी साहित्यात फारशी आढळत नाही. हुसेन जमादार, आशा अपराध यांच्या आत्मकथनात ती आली, पण इतर ललित लेखनात ती दिसत नाही. कारण ही भाषा बोलणारा समाज आपल्या घरात किंवा वस्तीत सोडून इतरत्र उत्तम कोल्हापुरी मराठी बोलतो, लिहितो. जसा या कादंबरीतला जुल्फी. जुल्फी या कादंबरीतलं महत्वाचं पात्र. रहीमनगर मोहल्ल्यात काही शोधायला तो येतो आणि मग हा प्रवास
स्वतःच्या शोधापर्यंत जाऊन भिडतो. त्या धडपडीला आत्मशोध वगैरे म्हणायचंही काही कारण नाही. फक्त त्याला काही प्रश्न पडतात स्वतःबद्दल, स्वतःच्या समजुती, धारणा, वागणं, आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि धार्मिक परिसराबद्दल सुद्धा. जुल्फी उत्तम मराठी लिहितो, बोलतो. मराठी साहित्याचा विद्यार्थीच आहे तो. पण मातृभाषा म्हणाल तर हीच बागवानी. त्याच्या आजूबाजूला हीच बोलली जाते. त्याच्या कॉलेजमधल्या मित्रांसोबत असताना तो मराठीत, अगदी छान मराठीत बोलतो. त्याचं हिंदी काही वाईट नाही. मराठी माणसाचं असावं तसंच त्याचंही आहे. कादंबरीत तो ही भाषा घेऊन येतो, तो त्या जगण्यासकट. त्याची स्वप्न, महत्वाकांक्षा आणि त्याला दिसणारी एक वेगळी वाट, त्या वाटेतले अडथळे. जुल्फीची भाषा इथल्याच भाषांमधून फुटलेली एक स्वतंत्र पारंबी आहे. तसाच त्याचा विचार सुद्धा इथल्याच अनेक विचारांतून स्वतःची वाट शोधत निघालेला विचार आहे. जुल्फीची भाषा, त्याचा परिसर, त्याचं जगणं, त्यातले खाच खळगे या सकट येते. तसाच त्याचा शोध सुद्धा. जुल्फीला त्याच्या भाषेपासून वेगळं काढता येत नाही. म्हणून जुल्फीला या भाषेपासून मला सुट्ट बघताही येत नाही. आता जुल्फीच्या आवाजाबद्दल. समाजात आजूबाजूला कायमच एक घुसळण सुरू असते. जुल्फी पात्र म्हणून आणि मी लेखक म्हणून या घुसळणीचा साक्षी आहे. घुसळण गरजेची असते. पण गेल्या काही वर्षात ही घुसळण तारस्वरात होताना दिसते. तिनं सारासार विचाराला सोडचिठ्ठी दिल्यासारखं वाटावं इतकी. या हलकल्लोळात माध्यमांनी या घुसळणीला एक दिशा द्यायची, तर तेच या बाबतीत 4 पावलं पुढे आहेत. आणि ज्या विचार विश्वाने या घुसळणीला समतोल आणि सांगोपांग चर्चेचा माहोल द्यायला हवा, तेच कुठल्या ना कुठल्या बाजूनं किल्ले लढवण्यात गुंग आहे. तू आमचा नाहीस म्हणजे त्यांचाच, अशा वृत्तीनं ते गाजलेलं आहे. एकांगी आणि काहीही ऐकायला तयारच नसलेलं हे वातावरण. यात मला कुठेतरी जुल्फीचा स्वर ऐकू येत राहतो. हा स्वर कंठाळी नाही, कर्कशही नाही, आणि समोरच्याचं मत आपल्या मताशी जुळणारं नसलं तरी ते ऐकून घेण्याचं त्याला वावडंही नाही. ते मत तो खोडेल, पण माणसाला नाकारणार नाही. मुख्य म्हणजे समोरचा असं मत मांडतोय म्हणून त्याला विकला गेलेला किंवा बिंडोक म्हणण्याची किंवा त्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेण्याची त्याची वृत्ती नाही. कारण त्याचे कान बंद नाहीत. त्याला समोरच्याचा आवाज ऐकावासा वाटतो. आधी आपले कान बंद होतात आणि नंतर विचार बंदिस्त होतात. तो तर नव्या नव्या अनुभवांना आणि विचारांना सामोरा जायला तयार आहे, उत्सुक आहे. त्याला रेडीमेड तयार विचारही नको आहेत आणि विचार सरण्या सुद्धा. तो मोकळा आहे. तो पॉलिटिकली करेक्टही नाही, कारण हा करेक्टनेसच त्याला माहीत नाही इतका तो नवखा आहे. सार्वजनिक उपक्रम करताना आधी प्रेस किंवा मीडिया हवा, हे आज सामान्यातल्या सामान्य असलेल्या कार्यकर्त्याला असलेलं भानही त्याला नाही इतका तो नवखा आहे. आजूबाजूच्या वेगवेगळ्या आग्रही कट्टरतेच्या वातावरणात त्याचा शोध सुरू आहे. सगळेच शब्द इतके गुळगुळीत झालेत की तो विवेकाचा आवाज आहे वगैरे असंही मला म्हणावंसं वाटत नाही. कारण सगळ्याच संकल्पनांच्या बंदिस्त चौकटी होण्याचा हा काळ आहे. जुल्फीला एका चौकटीत बांधता येणार नाही, कारण तो लेबल लावून घेत नाही, आणि जर कुणी लावलंच तर त्यात तो चपखल बसतही नाही. ही त्याची कुणाला मर्यादा वाटेल, पण मला हीच त्याच्या आवाजाची स्ट्रेंथ वाटते. आणि त्यामुळेच त्याचा आवाज अडचणीचाही ठरू शकतो. कारण धार्मिक आणि वैचारिक कट्टरतेला सुद्धा त्याच्या नुसत्या असण्यानेही धडका बसू शकतात. दुसऱ्यांची कट्टरता रडारवर घेऊन फिरणाऱ्या कट्टरांची जुल्फी अडचण बनू शकतो. म्हणूनच जुल्फीचा आवाज आजकालच्या आजूबाजूच्या कांठळी गोंगाटात मला वेगळा वाटतो, महत्वाचा वाटतो. कारण तो स्वागतशील तर आहेच, उदारही आहे. मवाळ असला नव्हे आहेच, तरी ठाम आहे. तो आपलं मत चुकीचं आहे असं वाटलं तर ते बदलण्या इतका मोकळा आहे. हा आवाज क्षीण असेल, दबलेला असेल, एकाकीही असेल. आणि एकाकी असणं तर स्वाभाविकच आहे. जो आपल्या भाषेत बोलतो पण आपली भाषा बोलत नाही,
अशा आवाजाला एकटंच राहावं लागतं, तशा चोख व्यवस्था आहेत आज. आज हा एकट्याचा आहे, उद्या तो लाखो करोडोंचा असेल असंही मी म्हणणार नाही. कारण असा निखळ आणि स्वागतशील आवाज हा कायमच अल्पसंख्यच आढळत आला आहे. पण तो असतोच आणि आहेच. माझ्या कादंबरीतून जुल्फीच्या या भाषेला आणि जुल्फीच्या या आवाजाला वाट मिळते आहे. धन्यवाद. तर राजहंस प्रकाशनची इन्शाल्ला आणि त्यातला हा एक भाग मी वाचून दाखवतो. कादंबरीमधल्या सोशल मीडियामध्ये ईद आल्यानंतर एक वाद रंगलाय. इको फ्रेंडली गणपती असू शकतो, तर इको फ्रेंडली ईद का नाही, वगैरे वगैरे. सर्व वादांच्या पलीकडे असलेला जुल्फी मनापासून विचार करतोय की सण हे कालसुसंगत असले पाहिजेत, काळाच्या बरोबर असलेले. आणि म्हणून तो ईदच्या निमित्ताने आपल्या मोहल्ल्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करतो. तो हा प्रसंग आहे. रक्तदान शिबिरला हसनजी हे राजकीय नेते आहेत, ते आलेले आहेत. श्री अनंत आहे त्याचे मित्र आहेत आणि मोहल्ल्यातल्या बायका आहेत, मित्रमंडळी आहेत. हसनजी आले तशी चांगलीच हलचल झाली. त्यांच्या गाडीच्या मागे पुढे असलेल्या गाड्या, 2 सुरक्षा रक्षक, सचिव आणि काही कार्यकर्ते, यामुळे वातावरणात एकदम एक गांभीर्य आलं. फतेहच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. एकही मीडियावाला दिसला नाही, याचं त्यांना जरा आश्चर्य वाटलं. जुल्फीनं कुणाला निरोपच दिले नसल्याचं त्यांना कळलं. फारच नवखा आहे पोरगा, असं मनातल्या मनात म्हणत त्यांनी 4-2 फोन लावले. मग त्यांच्या पीएला काही फोन करायला सांगून ते मंडपाच्या दिशेने गेले. त्यांना पाहून फिदाजी, नसीमा मॅम उठले, त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. इतक्यात जुल्फी आला. त्यानं त्यांना सॉरी कामात होतो वगैरे म्हणत चहा मागवला. तयारी छानच दिसत होती. लोक उत्साहानं जमले तर होते. कत्ते लोगा देंगे ब्लड? हसनजींनी विचारलं. 50 तो देंगे जरूर, जुल्फीनं सांगितलं. अशरफ मियाई आले. फातिमा, शायरा, जमीला, मुमताज सगळ्या एका बाजूला उभ्या राहून बघू लागल्या. नदाफांची बानूही ठसक्यात वावरू लागली. कय्यूम, शादाब, अकबर्या वगैरेचं तिच्याकडे लक्ष जाऊ लागलं. मग शौकत चाचांना घेऊन बांगी चाचा आले. शौकत चाचा एका खुर्चीवर बसले. रगत उधर देने का है, क्वार्टर डालई म्हणत जुल्फीनं सगळ्यांना तिकडे चलायची विनंती केली. सगळे उठले. रक्तदानाचा मंडप 2 भागात विभागला होता. एकीकडे मरद लोक तर दुसरीकडे औरते. त्यानुसार बोर्डवर मुस्लिम स्त्री पुरुषांची चित्रही होती. रांगेची व्यवस्था होती. 2-2 खाटा होत्या. एकूण बेहतरीन इंतजाम होता. हसनजींनी ते पाहिलं आणि दादही दिली. इतक्यात खणखणीत आवाजात सवाल झाला. औरते? औरते भी खून देंगी? सगळ्यांनी वळून पाहिलं. शब्बीर चाचा होते. सोबत 1-2 लोक होते, पण ते मोहल्ल्यातले नव्हते. जी चाचा, उनके लिए अलग इंतजाम, जुल्फी सांगू लागला. पण त्याला झिडकार चाचा पुढे आले. औरतां का क्या काम या? त्यांनी फिदाजी हसनजींकडे पाहिलं. जणू तुमच्यासारखी शिकली सवरलेली माणसं असूनही असलं काही घडतंच कसं, असंच त्यांना विचारायचं होतं. की चाचा, प्रॉब्लेम क्या है? जुल्फी चांगलाच गांगरला होता. चाचरतही होता. फिदाजींच्या चेहऱ्यावर एक स्पष्ट वैताग जाणवत होता. तर हसनजी मात्र जस्ट अंदाज घेत होते. मुंह उठा के पूछते हो? चाचा गरजले. औरता इधर सोएंगी, सब उनको देखेंगे. हाँ, अच्छा लगता है क्या ये? इस्लाम में बदन ढकने का हुक्म है और इधर बिस्तर पे सारी दुनिया के सामने सोएंगी वो? हाँ? बायकांचा सेक्शन वेगळा आहे आणि त्यांच्यासाठी लेडी डॉक्टरची सोय असल्याचं त्यानं कसं बसं सांगितलं. नाही, औरतां का खून देना गैर इस्लामी है. आता मात्र फिदाजींना जुल्फीची परिस्थिती पाहावी ना. ते समोर आले. अत्यंत शांत शब्दात त्यांनी विचारलं, ऐसा किधर लिखा है शब्बीर जी? तो ऐसा किधर लिखा है कि ईद के दिन खून लो औरतां का? शब्बीर चाचांनी त्यांच्याकडे पाहून विचारलं. आता मात्र सगळा मोहल्ला गोंधळात पडला. खरंच हे इस्लामला कुबूल नसेल तर?
आत्तापर्यंत तर कुणी कधी केलं नाही असं. तरुण पोरं, बायाच काय, पण बांगी चाचांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झाला. हे पाहून जुल्फीच्या हृदयात किंचित धडधड होऊ लागली. त्यानं मदतीसाठी हसनजींकडे पाहिलं. आता मात्र हसनजींना मीडिया आला नसल्याचं हायसंच वाटत होतं. पण जुल्फीनं त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना जाणवलं आपण काहीतरी म्हणायला हवं. चाचा, अच्छा काम है खून देने का, नेक काम है म्हणत एक गुळमुळीत भूमिका त्यांनी घेतली. अनंत आणि श्री नुसतेच उभे होते. श्रीनं अनंताला हळूच विचारलं, मी बोलू का मध्ये? नको. त्याच्याकडे न पाहता अनंता म्हणाला, का रे? बोलायला हवं ना आपल्यासारख्यांनी, व्यक्त व्हायला हवं. श्री कुजबुजला. त्याला जुल्फीला मदत करायची आहे की आपल्याला ओशाळवाणं वाटावं म्हणून तो असं विचारतोय हे अनंताला ठरवता येईना. थांब जरा, बघू नंतर म्हणत त्याने श्रीला गप्प केलं. पण नाही म्हटलं तरी तो मनातल्या मनात जरा ओशाळलाच होता. कर्मठ हिंदूंची भांडताना, त्यांच्यावर टीका करताना असतो तसाच राग आत्ता मनात असूनही आपण पुढे होऊन काही म्हणायला धजत नाही आहोत याचा त्याला मनोमन खेद वाटू लागला. जुल्फी एकटा पडतोय हे जाणून तर अधिकच. मर्दों को देने का तो दो, औरतां का खून नहीं लेने का. आता हसनजी गोंधळात पडले. मग जरासं हसल्यासारखं करत ते पुढे आले. मोहल्ले की औरतां का खून अलग से कमरे में लेंगे ना, किसी के घर में, उधर मर्द लोग नहीं रहेंगे. जुल्फी बेटे म्हणत त्याला कुणाचं तरी मोठं घर पाहून तिथे सामान शिफ्ट करायला सांगितलं. हसनजींच्या बोलण्यानं वातावरण निवळलं. त्यांनी जुल्फीच्या खांद्याला थोपटत लगेच हालचाल करायला इशारा केला, चलो चलो. पण जुल्फीनं त्यांचा हात खांद्यावरून अलगद बाजूला केला. नहीं हसन साहब, खून तो इधरच देंगी हमारी बहने. हसनजी चमकलेच. आपण चांगला सुवर्ण मध्य काढलाय आणि हा पोरगा आडमुठेपणा करतो. इतक्यात त्यांचा फोन वाजला. इंग्रजी दैनिकाची कुणी पत्रकार होती. ते अस्वस्थ झाले. त्यांना या क्षणी सणा दिवशी बखेडा नको होता. त्यांनी फोनच कट केला. फिदाजींच्या चेहऱ्यावर एक स्मित तरळलं. सही है जुल्फी. त्यांनी आता स्पष्टच भूमिका घेतली. मर्द औरत में कोई फर्क नहीं करना चाहिए. फर्क है और रहेगाच. शब्बीर चाचांसोबत आलेल्या लोकांपैकी एक जण ओरडला. मुझे जुल्फी की बात सही लगती है. फिदाजी परत म्हणाले, सही लगती है तो क्या इज्जत रहेंगी औरतां की. शब्बीर चाचा पुन्हा बरसले. जुल्फीला जाणवलं हाच तो सही वक्त. त्याने शब्बीर चाचांच्या नजरेत आपली नजर खुपसलीच. चाचा, इस मोहल्ले की कितनी सारी औरतें हर रोज संडास करने को उस सड़क के पार बैठती है, तब नहीं जाती क्या इज्जत उनकी. एकतर सगळ्यांच्या घरी संडास नाहीत. कॉर्पोरेशनचा आहे तो नेहमी गलिच्छ असतो. मग रस्त्यावर बसल्यावर बायकांची इज्जत जात नाही आणि कॉटवर पडून रक्त दिल्याने इज्जत खतम. त्यानं सवाल टाकला आणि जमलेल्या महिलांवर नजर फिरवली. फातिमाकडे त्याची नजर गेली आणि फातिमाच्या चेहऱ्यावर शरम दाटून आली. तिला रोज सकाळी उजाडायच्या आत सडक पार जाऊन उरकायला लागायचं. सडक पार एक बंद पडलेला कारखाना होता. त्याच्या पडझड झालेल्या आडोशांचाच त्यांना आधार असायचा. घाण खात फिरणाऱ्या डुकरांच्या मध्ये बसायचं आणि मागून जाणाऱ्या माणसांपासून तोंड लपवायचं. नवीन लग्न झालेली नवरी पहिले 5 दिवस ज्यांच्या घरी पायखाना असेल त्यांच्या घरी जायची. मग यायची टमरेल घेऊन इकडेच. दर इलेक्शनला कसम खायचा उमेदवार, नवा पायखाना बांधून देतो म्हणून, आणि विसरायचा. आजवर कुणी कुणी येता जाता आपल्या नजरा शेकून घेतल्या असतील आपल्या शरीराकडे बघून. फातिमाच्या मनात स्वतःविषयीच एक किळस दाटली. शब्बीर चाचा क्षणभर निरुत्तर झाले. हसनजींनी पायखान्यासाठी लक्ष घातलं नव्हतं फार, पण सध्या त्यांना हा वाद नको होता. त्यांना शब्बीरचाही राग आला आणि जुल्फीचाही. हे फतेह संस्थावाले असेच त्यांना वाटून गेलं. आता जमलेल्या लोकातही एक खळबळ माजली. जुल्फीचा मुद्दा पटत असला तरी चाचांनी हे गैर इस्लामी असल्याचं म्हटलेलंही त्यांना पटत होतं. डॉक्टर खोळंबले होते आणि नर्सेसही आता निवांत खुर्च्या पकडून बसल्या होत्या. शब्बीर चाचांचा आवाज आता वाढला. एक बच्चा आपल्याला उलट प्रश्न करतो याचा राग अधिक होता. हमारी औरतें किधर भी बैठेंगी संडास को तुमको क्या कर देगा. त्यांनी वेगळ्याच पातळीवरून बोलायला सुरुवात केली. मगर औरता खून नहीं देंगी.
त्यांनी फतवा काढल्यासारखंच केलं. औरता खून देंगी और इधरच देंगी, जुल्फीनंही ठामपणे म्हटलं. तुमके क्या इधर फसाद करने का है क्या, ईद के पाक मौके पर? शब्बीर चाचा आह्वान दिल्यागत खेकसले. हमना खून देने का है, पाक मौके पर पाक काम करने का है. जुल्फी ठाम होता. तुम जैसे काफरो नहीं. शब्बीर चाचा बोलू लागले, पण त्यांना जुल्फीनं अर्ध्यातच तोडलं. आवाजातली नम्रता कायम ठेवत त्यानं म्हटलं, हम काफिर नहीं है, हम अल्लाह ताला के बंदे हैं, नेक बंदे, और हम हमारे औरतों की इज्जत करना भी जानते हैं. जुल्फीच्या स्वरात एक ठाम निश्चय उमटू लागला. हसनजींना जाणवलं आपणच बाजूला पडतोय. त्यांना असं दुर्लक्षित होणं त्रास देत होतं, पण पुढे जाऊन भूमिका घेणंही अडचणीचं होतं. इतक्यात पीएनं कानात सांगितलं, मीडियावाले निकले है आने को. मग ते पुढे झालेच. देखो जुल्फी, जिनको देने का है दे दो, जिनको नहीं देने का नहीं देंगे. चलो शुरू करो. कोई खून नहीं देंगी. शब्बीर चाचा कड़ाड़ले. ऐसा सबके सामने लेट के खून देंगी तो कयामत के दिन क्या शक्ल दिखलाएगी अल्लाह ताला को. एक भी औरत खून नहीं देंगी. म्हणत त्यानं नसीमा मॅमकडे रागानं पाहिलं आणि म्हणाले, हमारे मोहल्ले की जिंदगी ही जहन्नुम बनली आहे चाचा. अंघोळीला धाणी नसते, दोरीला कापड लावून आडोसा उभा केला जातो, वगैरे वगैरे सांगत जुल्फीनं परिस्थिती मांडली. कयामत तो अभी बहुत दूर है. अरे तुम जैसे लोग होएंगे तो कयामत दूर नहीं. म्हणत ते लोकांसमोर आले. इस मोहल्ले में कोई बेशरम नहीं है. जो बेगैरत है, बेहया है, तो जाओ दे दो खून, दुनिया के सामने उस बिस्तर पर लेट के. आता सर्वत्र सन्नाटा पसरला. नसीमा मॅम ही एका जागी सुन्न उभ्या राहिल्या. फातिमाच्या नजरेसमोरून कितीतरी आधाशी वासनेनं भरलेले डोळे सरकले. सकाळच्या वेळी मुद्दाम वाकडा रस्ता करून जाणारे. रात्रीच्या अंधारात वाजणाऱ्या शिट्या फातिमाच्या कानात घुमल्या. त्या सगळ्याबद्दल एक संताप तिच्या मनात दाटून आला. वाटलं त्या डोळ्यांमध्ये या सुया भोसकाव्यात. त्यातून गळणाऱ्या रक्तानंच मनातली सगळी किळस वाहून जाईल. त्या किंचाळ्यांच्या आवाजात शिट्ट्यांचे आवाज दाबून टाकावेत. आता जुल्फीचा धीर सुटला. त्याच्या गळ्यात एक आवंढा दाटला. सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवणारा क्षण असहाय्यपणे बघण्याशिवाय पर्यायच नव्हता आता. फिदाजी, नसीमा मॅम सगळ्यांकडे एक नफरत भरा कटाक्ष टाकून चाचा जायला वळले. तशी फातिमा पुढे झाली. मेरे को देने का है खून जुल्फी. चाचा गर्र कनवळले. अस्सलाम वालेकुम चाचा. फातिमाने त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत सलाम केला आणि कॉटकडे गेली. जुल्फीनं वेळ न दवडता डॉक्टर मॅडमना खूण केली. त्या लगबगीनं पुढे झाल्या. शब्बीर चाचा त्या माणसासोबत पुढे झाले. फातिमा बेशरम. आता हसनजी शब्बीर चाचांजवळ गेले. त्यांच्या नजरेत बेबसी होती. शब्बीर, आज की दिन ऐसा मत करो, छोरवांदा है समझ के. शब्बीर चाचा वळले. त्यांनी जळजळीत नजरेनं हसनजींकडे पाहिलं. त्या नजरेत घृणा होती आणि मग ताडताड पावलं टाकत ते निघून गेले. काही क्षण कुजबूज झाली आणि ती विरताच जुल्फीनं बोलायला सुरुवात केली. रक्त देणं नेक काम आहे, इन्सानियत आहे असं सांगून पहिली बाटली देणाऱ्याचा सत्कार हसन साहेबांच्या हातून करायचं ठरवलं होतं. पण आता फातिमा अपा रक्त देतायत म्हणून त्यांना नसीमा मॅमना फुलं आणि भेटवस्तू देण्याची विनंती केली. फिदाजींनी हसून नसीमा मॅमना हाताने इशारा केला तशा त्या पुढे झाल्या. नसीमा मॅमनी फातिमाच्या हातात पुष्पगुच्छ दिला. एक भेटवस्तू दिली. टाळ्या वाजल्या. गर्दीची भीती आता चेपली होती. नसीमा मॅम बोलू लागल्या. हम किस्मत वाले है कि अल्लाह ताला ने हम सबको अच्छी सेहत दी है, मगर जरूरतमंद लोकांना खून मिळायला हवं म्हणून आपण रक्तदान केलं पाहिजे. इन्सानियत म्हणून आपलं फर्ज आहे. फातिमानं रक्तदान करण्याची दिलेरी दाखवली आहे. अल्लाह तालाचा साया हमेशा तिच्यावर राहील. मर्दानगी किसी का खून बहाने में नहीं, किसी को खून देने में है. म्हणत फातिमाची पाठ थोपटली आणि फातिमा कॉटवर पोहटली. डॉक्टर मॅडमनी तिची नस शोधत सुई खुपसली तशी ती किंचित कळवळली. पण मग रक्ताचा प्रवाह बाटलीत शिरू लागला. का कुणास ठाऊक, पण तिला मोकळं मोकळं वाटू लागलं. तिला पाहून नदाफांची बानू पुढे झाली. तिच्या हातात सुई खुपसली तेव्हा ती औच का कायसस म्हणत ओढ दाबून कळवळली. नदाफांच्या बानूनं रक्त दिलं म्हटल्यावर कय्यूम पुढे झाला.
तसंही त्यानं अनेकदा दोस्ता रिश्तेदारीत रक्त दिलं होतं. फारुकही रांगेत घुसला. गेल्या काही वर्षात पैशाची गरज लागली की तो 1-2 बाटल्या रक्त देऊन यायचा. पण आज तो खून देणार होता ते दान म्हणून. त्या बदल्यात त्याला खुशी हवी होती आणि अल्लाह तआलाची मेहरबान नजर. मग जी रांग लागली ती वाढतच गेली. शादाब, अकबर्या, राजा, मुजावरांची 3 पोरं, अनंता, श्री, मुमताजची आई सगळ्यांनी रांगेत जागा पकडली आणि एका मागोमाग एक रक्ताच्या बाटल्या भरून जाऊ लागल्या. बांगी चाचा आणि फिदाजी रांगेत उभे झाले. नसीमा मॅमही पुढे झाल्या. शेजारी कॉफी उकळली जाऊ लागली. बिस्किटांची पाकिटं संपू लागली. दरम्यान मीडियाही येऊन पोचला. हसनजींनी हा नवा प्रयोग, नवी सुरुवात असल्याचं सांगितलं. बाईट्स दिले. मीडिया गेल्यावर हसनजी सर्वांचा निरोप घेत निघून गेले. सर्वत्र वेगळाच उत्साह भरून राहिला होता. कॉटवरच्या पांढऱ्या चादरीवर काळा बुरखा पांघरलेली शायरा आणि पलीकडच्या कॉटवर नसीमा मॅम. दोघींच्या शेरेतून वाहणारं रक्त बाटलीत जमा होत होतं. आपल्याच रक्तात हे वेगळेपण कुठून आणि कसं घुसलं असावं? नसीमा मॅमना प्रश्न पडला. अब्बा तर टिपिकल पुरुष. बायकांना प्रॉब्लेम असूच कसे शकतात असं वाटायचं त्यांना. औरतजात म्हणे खोराड्यात आणून डाळलेली कोंबडी. टिपायला दाणे दिले की झालं. आम्हीला तर स्वतःचं मतच नसायचं. आपल्याच रक्तात हा प्रश्न पडायचा गुण कसा शिरला आणि का? पण कशी दुभंगून गेलीये जिंदगी त्यामुळं. शिक्षणानं विचारांचे पंख दिलेत, पण घरात शिरताना कासवानं पाय आणि तोंड आत ओढून घ्यावेत तसे ते आत ओढून घ्यायचे. नाहीतर आहेत तेही कापून टाकतील हे लोक. घरच्यांचंही समाधान करायचं आणि आपलंही व्यक्तिमत्व कोमेजू द्यायचं नाही, अशा 2 डगरींवरची ही जिंदगी. त्यांच्या मनात विषण्णता दाटून आली. पण मग एक पिढी अशीच खर्च होणार. आपण किमान एक पाऊल पुढे टाकलंय. पुढली पिढी मोठा पल्ला गाठेल अशी स्वतःच्याच मनाला उभारी देत राहिल्या त्या. त्यांच्या पलीकडली शायरा आपल्याच रक्ताकडं मोठ्या कुतूहलानं पाहत होती. आजवर रक्त उघळलं ते खसमनं केलेल्या मारहाणीनंच, फाटलेल्या ओठातनं, आपटलेल्या गुडघ्या ढोपरातनं, भिंतीवर आपटलेल्या फुटक्या कपाळातनं. आज या रक्ताला मात्र सन्मान होता. जिंदगीत पहिल्यांदाच तिच्या रक्ताचंही एक मोल होतं. सोबत उभी डॉक्टरीनबाई आपुलकीनं तिच्याकडे बघत होती. पांढऱ्या कपड्यातली नरसणी भीती नाही ना वाटत, दुखत नाही ना असं विचारत होती. शायराचे डोळे पाणावले, पण ओठातून एक स्मित ओघळलं. मंडपाच्या छताचं कापड वाऱ्यानं हलत होतं. त्यातून आकाशाचा एक तुकडा तिला दिसत होता. आता तिचं आकाश तिच्याकडे बघून तिला खुणावत होतं. आकाशाचा तो तुकडा डोळ्यात भरून घेत तिनं डोळे घट्ट मिटले आणि मग आभाळभर खुशीनं तिच्या तनमनाचा ताबा घेतला.